मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे. पुन्हा दुसऱ्यांदा मला तुमच्यासमोर यायचं काम पडतं आहे. त्याचं कारण असं आहे की ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता की असे आपल्याला कर्जमुक्तीचे फॉर्म भरायचे आहेत. त्या संदर्भामध्ये मी काही लोकांची नावं आपल्याला तिथं दिली होती. त्या लोकांनी जो काही मला रिपोर्ट केलेला आहे त्यामुळे मला तुमच्याशी पुन्हा संवाद साधायची गरज पडते आहे. मला सुद्धा बऱ्याच लोकांचे फोन आले. लोकांचं म्हणणं आहे की ते कर्जमुक्तीचे फॉर्म आम्हाला पाठवा. एक लक्षात घ्या, हा विषय आता एवढा सोपा राहिलेला नाही आहे की तुमच्या आम्हाला फॉर्म पाठवून दिले, तुम्ही ते भरून पाठवले आणि तो विषय संपून गेलेला. एक लक्षात घ्या की 2008 साली मी आपल्याला 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी मिळवून दिली होती. ती कर्जमाफी ही बिना अर्ज बिना सहीची मिळवून दिली होती. पण त्यावेळेला मनमोहन सिंग सारखा एक संवेदनशील पंतप्रधान सत्तेवर होता. आता आपले आदरणीय मोदीजी जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांची एकंदरीत मनोभूमिका आपल्याला माहिती आहे काय आहे. त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही, कारण राजकीय विषय मला करायचा नाही आहे. मात्र आपल्याला हे समजून घ्यायची गरज आहे की सध्याच्या घडीचा जो लढा आहे हा कायद्याची लढा लढावा लागणार आहे. आणि हा फॉर्म जो आहे मी तुम्हाला तो सगळा त्याच्यामध्ये दाखवला होता की तो फॉर्म आहे. मी पुन्हा तुम्हाला आता दाखवतो त्या व्हिडिओमध्ये. आणि तो फॉर्म आहे त्याच्यामध्ये आहे कर्जमुक्ती अर्ज, कर्जमुक्ती अर्ज. आणि मागेल त्यालाच गरज त्यालाच कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ही जी योजना आपण आखली आहे, तयार करतो आहे, त्या अंतर्गत हा विषय आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहिलं आहे कर्जमुक्ती किंवा कर्ज आपले बँक कर्ज भरणा वापसी. ज्या लोकांनी बँकेत कर्ज भरलं असेल 31 मार्चला, म्हणजे ते काय मूर्ख ठरणार आहेत का जर यालेल्या लोकांची कर्जमाफी झाली तर? म्हणजे जो प्रामाणिक आहे, ज्यांनी बिचाऱ्यांनी कुठून कुठून पैसे आणून भरले तो मूर्ख, आणि ज्यांनी भरला नाही तो शहाणा. असं चालणार नाही. सरकार ह्याच्या पुढे जर कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती, आणि माफी मला नको आहे, मला हे कर्जमुक्ती हवी आहे, कारण माफी ही चोरांना मिळते. त्यामुळे ह्या जो पूर्ण ही प्रक्रिया जी आहे ती कर्ज राईट ऑफची आहे, कर्जमुक्तीची आहे. सरकारने मुक्त करायला पाहिजे आम्हाला. आमच्यावरचं जे कर्ज आहे हे आमच्या नालायकपणामुळे झालेलं नाही, आमच्या ऐदीपणामुळे झालेलं नाही. आम्ही आमचं काम, शेतकऱ्यांनी आमचं काम बरोबर केलेलं आहे. त्यांनी बरोबर पिकं केली आहेत, पिकं पेरली आहेत, उन्हातानात गेला आहे, रात्रीच्या वेळेला त्यांनी पाणी दिलं आहे, त्याची ऐशी तैशी त्यांनी केली आहे जी काय करायची आहे शेतकऱ्यांनी. मात्र त्याच्यानंतर शेतकऱ्याची पूर्ण ऐशी तैशी करायचं काम सरकारने केलं आहे. कारण शेतमालाची निर्यात बंद केली, आयात चालू ठेवली, वरून जे काही नालायकपणा केलेला आहे तो सगळा करताय. त्याच्यावर विषय काही मला पुन्हा न्यायचा नाही. तुम्हाला सर्व माहिती आहे की म्हणजे एकीकडे शेतमालाचे भाव कमी करायचे, दुसरीकडे आम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचे भाव वाढवायचे, मग ते खतं असोत, बियाणे असोत, काही असोत, आणि डबल मार द्यायचा शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे आमची सगळी ऐशी तैशी झालेली आहे. जर आम्हाला आमच्या शेतमालाचे भाव नसे पहिले 3-4 वर्षा अगोदर कापसाला 12,000 मिळाले, सोयाबीनला 8 ते 10,000 मिळाले, तसे जर आम्हाला मिळाले